अनाजीपंतांनी महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल करून टाकलेला आहे। ज्यांची लायकीही नाही असे अनेक नेते आणि आलतू फालतू सामान्य पदाधिकारी सुद्धा थेट शरद पवार यांच्यावर वाटेल ते शब्दामध्ये टीका करीत असतात। मित्रहो नमस्कार। कधी काळी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे बुलंद आवाज असलेले आणि आज गद्दार असा शिक्का मारून घेतलेले गुलाबराव पाटील शिंदे सेनेत जाऊन बसलेले आहेत, मंत्री झालेले आहेत। अहो त्यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचं नाव घेत आपलीच लायकी काढून घेतली आहे। आता हा गुलाबराव पाटील यांचा आणखी वेगळं काही डाव आहे की काय, म्हणजे आता असा प्रश्न आपोआपच उपस्थित होऊ लागला आहे। कारण आक्रमक भाषणासाठी गुलाबराव पाटील हे प्रसिद्ध आहेत आणि या गुलाबराव पाटील यांनी शरद पवार यांचं उद्धव ठाकरे यांचं नाव घेत स्वतःचीच लायकी काढलेली आहे अगदी जाहीरपणे। त्यामुळे शिंदे सेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्यात हा बदल अचानक कसा काय झाला असा सवाल उपस्थित होत आहे। अहो एकसंध शिवसेनेत असताना उद्धव ठाकरे यांनी गुलाबराव पाटील यांना सगळं काही दिलेलं होतं, अगदी त्यांना मंत्रिपदाच्या खुर्चीवर देखील बसवलेलं होतं। तरीही त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुरत मार्गे गुवाहाटीला जाणं पसंत केलं। अहो हे केवळ गुवाहाटीचं जाईपर्यंत एवढंच प्रकरण हे थांबलेलं नाही आहे, तर त्यांनी म्हणजे गुलाबराव पाटील यांनी एकनाथ शिंदे यांचे जबरदस्त समर्थन तर केलेच केले आणि दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्यावर सातत्याने टीकाही केलेली होती। निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेल्या मोठ्या यशामुळे म्हणजे या लोकसभा निवडणुकीपासून महायुतीने तसा धसका घेतलेला आहे। आता समोर विधानसभेची निवडणूक दिसते। आता या निवडणुकीत काय होईल, आपल्याला किमान उमेदवारी तरी मिळेल की नाही, आपला मतदारसंघ आपल्या पक्षाकडे तरी राहील की नाही, आणि समजा यदा कदाचित उमेदवारी मिळाली तरी आपला विजय होईल की नाही, गद्दारीच्या शिक्क्यामुळे भीती आहे मित्रांनो। या वेगवेगळ्या प्रकारच्या संभ्रमात अनेक आमदार आणि नेते आहेत, त्यातल्या अनेक जणांची तर खरी चुळबुळ सुरू झालेली आहे या पक्षातून त्या पक्षात उड्या मारण्यासाठी, काहींची पुन्हा घर वापसी करण्याचा प्रयत्न हे सगळं दिसत आहे। अहो त्या अजितदादा पवार यांच्या पक्षातील काही आमदार आणि नेते यांनी तर आधीच शरद पवार यांच्या तंबूत प्रवेश केलेला आहे। शिवाय भारतीय जनता पक्षाचेही अनेक नेते शरद पवार यांच्या पक्षात जाऊ लागलेले आहेत। एकूणच अस्थिर असलेल्या वातावरणामुळे राजकारणामध्ये रोज नव्या नव्या घटना घडताना दिसू लागलेल्या आहेत। अहो कुठल्या का होईना पण कुठल्या ना कुठल्या तरी पक्षातून विधानसभेसाठी आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठीच अनेक आजी माजी आमदार आणि काही नेत्यांची जोरदार खटपट सुरू आहे। शरद पवार यांनी तर महायुतीची आणि विशेषतः भारतीय जनता पक्षाची पुरती झोप उडवली आहे। भारतीय जनता पक्षातील बडे बडे नेते शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करू लागलेले आहेत, त्यांना रोखण्यात भाजपला अपयशता दिसत आहे। महायुतीचे नेते तर मेटाकुटीला आल्याचे दिसत आहे। अहो शरद पवार यांनी पायाला भिंगरी लावून महाराष्ट्राचा दौरा सुरू केलेला आहे आणि घाम पुसत आहे इकडे महायुती। अहो शरद पवार ज्या जिल्ह्यात जातात त्या जिल्ह्यात राजकीय खळबळ उडालेली पाहायला मिळू लागली आहे, कारण त्या जिल्ह्यातील महायुतीत असलेले बडे नेते आजी माजी आमदार आणखी बाकीचे जिल्हा पातळीपर्यंतचे अन्य पदाधिकारी देखील थेट शरद पवार यांच्या तंबूत दाखल होऊ लागलेले आहेत। बोलवा न बोलवा हे स्वतः धावत आहेत, काका मला वाचवा, काका मला वाचवा। अहो अशा सगळ्या वातावरणामध्ये महायुतीतले नेते अर्थातच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील सध्या मंत्री असलेले गुलाबराव पाटील यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचा जाहीर उल्लेख करीत त्यांच्यावर म्हणजे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्याची आपली लायकी नाही अशी जाहीर कबुली देऊन टाकलेले आहे। त्यांचे हे जाहीर विधान मोठे चर्चेचे ठरू लागलेले आहे। अहो अचानक गुलाबराव पाटील यांना ही सद्बुद्धी कशी सुचली झाली म्हणायचं, म्हणजे असा सवाल आता लोक देखील विचारायला लागले ना। शरद पवार हे देशातील ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्या तोडीचा एकही नेता देशात अथवा महाराष्ट्रात नाही, तरीही ज्यांची लायकीही नाही असे अनेक नेते आणि आलतू फालतू सामान्य पदाधिकारी सुद्धा थेट शरद पवार यांच्यावर वाटेल ते शब्दामध्ये टीका करीत असतात। अहो शरद पवार यांच्या राजकीय उंचीच्या जवळपासही फिरकायची त्याची लायकी नाही ना, असे काही नेते म्हणून घेणारे जर शरद पवार यांच्यावर तोंड सुख घेऊन
प्रसिद्धी मिळवण्याचा मोठा प्रयत्न करत असतील तर याला काय म्हणावं. लोकांना सगळं कळतं. हे आपण कोणाबद्दल बोलतो आहोत, त्यांची उंची काय, आपली लायकी काय, याचा कसलाही हिशोब ही मंडळी घालत नाही, काहीही गणित करीत नाही. ही खरं तर आश्चर्याची गोष्ट आहे. शरद पवारांना काय फरक पडतो. हाती चले बाजार, ऐसे कुत्ते भुके हजार. भुकतातच अशी कुत्री, नाही कुणी त्याचा हत्ती कधी विचार करतो का. म्हणजे अशीच काहीची परिस्थिती महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अलीकडे सातत्यानं दिसू लागली आहे. कोणी कितीही भुंकत राहिलं तरी शरद पवार मात्र त्याच्याकडं ढोंकून देखील पाहत नाहीत की कुठल्या फालतू टीकेला उत्तर देण्याच्या फंदात देखील ते पडत नाही. अजिबात दखल घेत नाही ते. पण शांत राहून शरद पवार असा काही डाव टाकतात की तो कोणाला कधी कळूही शकत नाही. चितपट झालं तरी आपण कोणामुळे चितपट झालो हे कळायला बराच काळ जातो. असो, तर गुलाबराव पाटील काय म्हणाले पहा. शरद पवार साहेबांवर टीका करू नका, ती आपली लायकी नाही. आपली लायकी फक्त संजय राऊत यांच्यावर टीका करण्यापर्यंत आहे. आपण उद्धव ठाकरे यांच्यावर देखील कधीही टीका केली नाही, करीत नाही, कधीच नाही. आपण बघा, त्यांच्यावर टीका करतील एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीसही बोलतील ती माझी लायकी नाही. शरद पवार यांच्यावर टीका करण्या एवढा मोठा माणूस मी झालेलो नाही. मी माझ्या लेवलच्या माणसाबरोबर टीका केली पाहिजे असा विचार करणारा मी एक कार्यकर्ता आहे. कोण म्हणाला असं. शिंदे सेनेचे मंत्री गुलाबराव पाटील. अहो, नेते असं अचानक काहीतरी वेगळं बोलायला लागले ना की काही ना काहीतरी काय घडतंय, काय सुचतंय, काहीतरी अशी शंका येते. अशा शंका येणं स्वाभाविकच आहे. कालपर्यंत जे एखाद्याच्या विरोधात बोलतात ते अचानक एका रात्री कोणाचे भक्त बनतात म्हटलं तर शंका येऊ शकते. अहो, तावातावाने आक्रमकपणाने हे बोलणारे हे गुलाबराव पाटील अचानक शहाण्यासारखं बोलू लागले. एकनाथ शिंदे यांचे मंत्री गुलाबराव पाटील यांना उशिरा शहाणपण सुचलं की काय. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच अचानक हे शहाणपण आलं तरी कसं म्हणतो मी. अर्थात गुलाबराव पाटील हे जे काही बोलले ना ते अगदी बरोबर आहे, सत्य आहे. अहो, आपली लायकी पाहून समोरच्यावर टीका केली पाहिजे हे अगदी खरं आहे. पण अलीकडच्या राजकारणामध्ये हे घडताना दिसत नाही. अनाजी पंतांनी महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल करून टाकलेला आहे. अहो, अनेक जण तर केवळ प्रसिद्धी मिळवण्याच्या हेतूने बड्या नेत्यावर टीका करीत असतात. स्वतःला नेते म्हणून घेणारे हे काही दीडफुटे आपली उंची न पाहता आणि समोरच्या नेत्याचं मोठेपण, कर्तृत्व हे काहीही न पाहता बडबडत सुटलेले असतात. आपण रोजच पाहतो. उंची केवढी, भाषा केवढी. गुलाबराव पाटील यांच्या विधानाने मात्र राजकारणातील अनेक बड्या नेत्यांच्या डोळ्यात अंजन घालण्याचं काम केलेलं आहे. अहो, गुलाबराव पाटील यांचे ही विधान निश्चितपणे हे कौतुक करण्यासारखं आहे. कारण जे अचानक गुलाबराव पाटील यांच्या मनामध्ये एवढे चांगले विचार येणं आश्चर्यकारक आहे. पण त्यांच्या मनात आणि डोक्यात एवढे चांगले विचार नक्की कशासाठी आले आहेत असा प्रश्न उपस्थित होणं देखील तितकं स्वाभाविक आहे ना. गुलाबराव पाटील यांच्या मनात काही वेगळं चाललं आहे की काय अशी शंका घ्यायला देखील पुरेसा वाव आहे. अहो, उशिरानं का होईना पण गुलाबराव पाटील यांना सुचलेल्या या शहाणपणाबद्दल तुम्ही काय म्हणाल जरूर कमेंट करा. आपण अजून आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.